कामगार संघटना संयुक्त कृती समिती धुळे जिल्हातर्फे दिनांक 28 व 29 मार्च 2022 रोजी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारण्यात आला। आज धुळे शहरातील कल्याण भवन येथून मोर्चा काढीत या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करीत या ठिकाणी सदर मोर्चा कल्याण भवन, संतोषमाता चौक, सिव्हिल व क्युमाइन क्लब या ठिकाणी या मोर्चाचा समारोप करण्यात आला व या संदर्भात कामगार विरोधी धोरणाचा निषेध करीत या ठिकाणी निवेदन देण्यात आले। सदर या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने कामगार विरोधी तसेच कृषी कायद्याप्रमाणेच संसदेत कोणतीही चर्चा न करता संपूर्ण संसदीय लोकशाही प्रक्रिया धाब्यावर बसवून केंद्र सरकारने अजून एक 2020च्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात पाशवी बहुमताच्या आधारे कामगार विरोधी संहिता मंजूर करून घेतल्यामुळे कामगारांचे युनियन गठीत करणे कठीण करून त्यांचा संप करण्याचा अधिकार विरळ केला आहे। फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मुळे कामगारांच्या नोकरीतील स्थैर्य गमावले जाणार असून त्यांची पत ही शून्य होणार आहे। कारखाना बंद करणे, कामगार कपात करणे यासाठी शासनाच्या परवानगीची मर्यादा 100 वरून 300 वर करणे, स्टँडिंग ऑर्डर ऍक्ट लागू होण्याची मर्यादा 50 वरून 300 करणे, कायमस्वरूपीचे काम करणाऱ्यांना विभागात कंत्राटी कामगाराची नियुक्ती करण्याचे अधिकार नवीन संहितामुळे मालक वर्गाला मिळाल्यामुळे कामगार वर्ग गुलाम होण्याचा मार्ग केंद्र सरकारने कायदेशीरपणे मोकळा केला आहे। कामगार कायदे नष्ट होऊन मालक दार्जिन्या श्रम संहिता अस्तित्वात आल्यामुळे किमान वेतन, कामाचे तास, औद्योगिक कलह, सामूहिक वाटाघाटी, कामगार संघटना नोंदीत करण्याचा अधिकार आदी बाबीतील कामगारांच्या अधिकारांवर गदा आली आहे। तसेच सरकारी उद्योगांचे होत असलेले खाजगीकरण, ज्यात प्रामुख्याने रेल्वे, कोळसा खाणी, विमा, बँक, BSNL, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर सहकारी उद्योगांचे खाजगीकरणामुळे देशातील लाखो कामगार कष्टकरी यांचे जीवनमान धोक्यात आलेले आहे। म्हणून कामगार विरोधी धोरणाच्या विरुद्ध केंद्रीय कामगार संघटनांनी दिनांक 28 व 29 मार्च 2022 या 2 दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक पुकारली असून आज निषेध मोर्चा देखील काढण्यात आला, ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी या संपाच्या प्रमुख मागण्यांमध्ये श्रम संहिता रद्द करा, कामगारांच्या बाजूचे सर्व कामगार कायदे पुन्हा प्रस्थापित करून त्यांची कडक अंमलबजावणी करा, औषध व वैद्यकीय उपकरणावरील GST रद्द करून त्यांची किमती नियमित करा, सार्वजनिक आरोग्यासाठी GDPचे 5% निधीची तरतूद करा, पेट्रोल, डिझेल, गॅसवरील केंद्रीय कर कमी करा, जीवनावश्यक वस्तूंची महागाई कमी करा, सर्व पिकांसाठी किमान हमी भाव कायदा करा व पीक खरेदीची यंत्रणा उभी करा, कोणत्याही सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण करू नका, आयकर लागू नसलेल्या कुटुंबांना स्वस्त धान्य आणि मासिक 7,500 रुपये रोख अनुदान द्या, मनरेगासाठी जास्त निधीची तरतूद करून सर्वांना किमान 600 रुपये रोजगारावर वर्षातून 200 दिवस रोजगाराची हमी द्या, शहरी भागाला रोजगार हमी लागू करा, बेरोजगारांना जगण्या इतका भत्ता द्या, असंघटित क्षेत्र कामगारांना मासिक पेन्शन सहित सर्व सामाजिक सुरक्षा लागू करा, सर्व कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला, सुरक्षा साधने, मोफत उपचार व विमा संरक्षण द्यावा, शेती, शिक्षण, आरोग्य आणि अन्य समाजोपयोगी क्षेत्रावरील सार्वजनिक गुंतवणूक वाढ करा, जुनी पेन्शन स्कीम सर्वांना लागू करा, सर्व अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण, रोजगार सेवक, बाल कामगार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी सर्व योजना कर्मचाऱ्यांना कायम करून किमान वेतन, सामाजिक सुरक्षा लागू करा, सबब कामगार विरोधी कायदे रद्द करून कामगारांच्या या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा जनता कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र स्वरूपाचा करतील, असं या मोर्चातून सरकारला आवाहन करण्यात आले। यावेळी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अशोकराव चौधरी, कॉम्रेड येसू तायडे, आयटकचे कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड वसंतराव पाटील, CTUचे कॉम्रेड एलराव, कॉम्रेड प्रशांत वाणी, वीज वर्कर्स फेडरेशनचे कॉम्रेड नाना पाटील, कॉम्रेड MG दिवरे, BSNL संघटनेचे संजय नागणे, विनायक येवले, युनायटेड स्टेट बँक फोरमचे कॉम्रेड संजय गिरासे, हमाल मापाडी संघटनेचे गंगाराम कोडेकर, इंटकचे प्रमोद शिशोदे
आदी सर्व पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. कृति समिति इच्छा हम सब हमारी हमसे जो टकराएगा खाजगीकरण करणाऱ्या सरकारचा खाजगीकरण करणाऱ्या सरकारचा कामगार एकजुटीचा हम सब महागाई वाढवणाऱ्या सरकार पेट्रोल डिझेलचे तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. थोडा अंतरवर थोडा क्रॉस होणार आहे. पुढे घेतो. आवाज दो, अरे आवाज दो. हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है. कामगार कायदे रद्द, कामगारांवर हल्ले रद्द. हम सब एक है, हम सब एक है. हमारी यूनियन हमारी ताकत. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या सरकार झाला बेपत्ता. हमारी यूनियन हमारी यूनियन हमारी ताकत. साहेब बोला. मी अशोक चौधरी, धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक येशू तायडे आप्पा, आमचे कोषाध्यक्ष सुधीर पोद्दार साहेब. आज आम्ही भारतभर पूर्ण कामगार कर्मचारी संघटना देश सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या बाबतीत पूर्ण भारतभर कामगार रस्त्यावर उतरलेले आहेत. सरकारने अतिक्रमणच्या विरोधात आणि खाजगीकरणाच्या विरोधात विशेषतः सरकारने सध्या खाजगीकरणाची अंमलबजावणी जोरात सुरू केलेली आहे. कामगारांचे पेन्शनही बंद करायच्या मागे लागलेलं आहे. बऱ्याच लोकांना आजही पेन्शन मिळत नाही आणि खासदार आमदारांना मात्र पेन्शन चालू केलेलं आहे. याच्या बाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये आणि कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि तो असंतोष प्रकट करण्यासाठी आज संपूर्ण भारतभर सगळे कामगार कर्मचारी कष्टकरी रस्त्यावर उतरले आहेत. महागाई विरोधात सुद्धा हे आंदोलन आहे. कालच 3 दिवसामध्ये जवळजवळ 5 रुपयापर्यंत डिझेल आणि पेट्रोलचे भाव सरकारने वाढवून दिलेले आहेत. या बाबतीत आता कर्मचाऱ्यांचं आणि कामगारांचं कंबरड मोडायची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी कशा पद्धतीने जीवन जगावं यासाठी संपूर्ण कामगारांच्या पोटामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे आणि तो त्यांच्या मुखातनं बाहेर येण्यासाठी आज 28 आणि 29 2 दिवस आम्ही भारत बंद करतोय. याची जर सरकारने नोंद घेतली नाही तर याच्या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि सरकारला यापुढे तुम्हाला खुर्ची सोडो हे आंदोलन सरकारचं करण्यात येईल आणि पुढे पुन्हा हे सरकार येणार नाही यासाठी सगळे कामगार कर्मचारी रस्त्यावर उतरतील. याची सरकारने काळजी घ्यावी आणि असलेल्या धोरणाच्या बाबतीत सरकारने त्या बाबतीत थोडीशी काळजी
काळजी घेऊन कामगारांच्या विरोधी जी धोरणं आहेत ती बंद करावी आणि खाजगीकरणाच्या विरोधी जे खाजगीकरण करण्याच्या बाबतीतलं जे धोरण सरकारने पुढे केलेलं आहे ते बंद करावं आणि त्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना चांगले दिवस येतील यासाठी नियोजन करावं अशी आम्ही कामगाराच्या वतीने सरकारला विनंती करतो आणि सरकारने या बाबतीत लक्ष द्यावं अशी आम्ही कळकळीची त्यांना विनंती करतो. त्याच्यामध्ये आता संपूर्ण भारतातले कामगार, सीटू, वीज कामगार, एसटी कामगार, घरेलू कामगार, आशा वर्कर्स, तुमचे महसूल कर्मचारी संघटना, आमच्या राज्य सरकारी कर्मचारी संघटना काळ्या फिती लावून आम्ही 2 दिवस कामगार याच्यामध्ये आंदोलन केलेलं आहे. महसूल कर्मचारी संघटनेने आज 1 दिवसाचं पूर्ण आंदोलन बंद आंदोलन केलेलं आहे आणि इतर असंघटित जे कामगार आहेत विशेषतः MIDC मधले आणि घरेलू कामगार, तुमच्या कामगार बाया आहेत, घरात जे काम करणारे कामगार वर्ग आहेत, त्यांनी महागाईच्या विरोधात त्यांनी आक्रोश केलेला आहे आणि या सगळ्या संघटनांनी सगळे कामगार आज रस्त्यावर उतरले आहेत आणि 2 दिवस आज आणि उद्या भारत बंद करण्याची आम्ही सगळ्यांना हाक दिलेली आहे. आता त्यासाठी सरकारने या बाबतीत लक्ष द्यावं, अन्यथा याच्या बाबतीत सरकारच्या विरोधात तीव्र धोरण अवलंबण्यात येईल ही सरकारने काळजी घ्यावी. आता सध्या कल्याण भवनहून आम्ही काढतोय सो शिवतीर्थावरनं सिव्हिल हॉस्पिटलच्या पुढच्या गेटवरून म्युन्सिपाल्टीवरनं आपल्या कराची खुंट आणि तिथून मार्केट रोडवरनं जमनालाल बजाज रोडने ह्युमन क्लबला येऊन तिथं मोर्चाचं निवेदन संपेल आणि तिथून मग आम्ही सगळे कामगार नेते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. अशा पद्धतीने कामगारांचं आंदोलन आज राहील आणि उद्याच्या दिवस कामगारांच्या ह्युमन क्लबला सगळे कामगारांचे प्रतिनिधी 1 दिवस तिथं आंदोलन करणार आहेत. याची सरकारने जर दखल घेतली नाही तर याच्या पुढे जास्त तीव्र आंदोलन करण्यात येईल ही आम्ही सरकारला कळवू इच्छितो. साहेब बोला. मी अशोक चौधरी, धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक येशू तायडे आप्पा, आमचे कोषाध्यक्ष सुधीर पोद्दार साहेब, आज आम्ही भारतभर पूर्ण कामगार कर्मचारी संघटना देश सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या बाबतीत पूर्ण भारतभर कामगार रस्त्यावर उतरलेले आहेत. सरकारने अतिक्रमणच्या विरोधात आणि खाजगीकरणाच्या विरोधात विशेषतः सरकारने सध्या खाजगीकरणाची अंमलबजावणी जोरात सुरू केलेली आहे. कामगारांची पेन्शनही बंद करायच्या मागे लागलेलं आहे. बऱ्याच लोकांना आजही पेन्शन मिळत नाही आणि खासदार आमदारांना मात्र पेन्शन चालू केलेलं आहे. याच्या बाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये आणि कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि तो असंतोष प्रकट करण्यासाठी आज संपूर्ण भारतभर सगळे कामगार, कर्मचारी, कष्टकरी रस्त्यावर उतरले आहेत. महागाई विरोधात सुद्धा हे आंदोलन आहे. कालच 2 दिवसात 3 दिवसांमध्ये जवळजवळ 5 रुपयापर्यंत डिझेल आणि पेट्रोलचे भाव सरकारने वाढवून दिलेले आहेत. या बाबतीत आता कर्मचाऱ्यांचं आणि कामगारांचं कंबरड मोडायची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी कशा पद्धतीने जीवन जगावं यासाठी संपूर्ण कामगारांच्या पोटामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे आणि तो त्यांच्या मुखातनं बाहेर येण्यासाठी आज 28 आणि 29 2 दिवस आम्ही भारत बंद करतोय. याची जर सरकारने नोंद घेतली नाही तर याच्या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि सरकारला यापुढे तुम्हाला खुर्ची सोडो हे आंदोलन सरकारचं करण्यात येईल आणि पुढे पुन्हा हे सरकार येणार नाही यासाठी सगळे कामगार, कर्मचारी रस्त्यावर उतरतील. याची सरकारने काळजी घ्यावी आणि असलेल्या धोरणाच्या बाबतीत सरकारने त्या बाबतीत थोडीशी काळजी घेऊन कामगारांच्या विरोधी जी धोरणं आहेत ती बंद करावी आणि खाजगीकरणाच्या विरोधी जे खाजगीकरण करण्याच्या बाबतीतलं जे धोरण सरकारने पुढे केलेलं आहे ते बंद करावं आणि त्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना चांगले दिवस येतील यासाठी नियोजन करावं अशी आम्ही कामगाराच्या वतीने सरकारला विनंती करतो आणि सरकारने या बाबतीत लक्ष द्यावं अशी आम्ही कळकळीची त्यांना विनंती करतो. त्याच्यामध्ये आता संपूर्ण भारतातले कामगार, सीटू, वीज कामगार, एसटी कामगार, घरेलू कामगार, आशा वर्कर्स, तुमचे महसूल कर्मचारी संघटना, आमच्या राज्य सरकारी कर्मचारी संघटना काळ्या फिती लावून आम्ही 2 दिवस कामगार याच्यामध्ये आंदोलन केलेलं आहे. महसूल कर्मचारी संघटनेने आज 1 दिवसाचं पूर्ण आंदोलन बंद आंदोलन केलेलं आहे आणि इतर असंघटित जे कामगार आहेत विशेषतः MIDC मधले आणि घरेलू कामगार, तुमच्या कामगार बाया आहेत, घरात जे काम करणारे कामगार वर्ग आहेत, त्यांनी महागाईच्या विरोधात त्यांनी आक्रोश केलेला आहे आणि या सगळ्या संघटनांनी सगळे कामगार आज रस्त्यावर उतरले आहेत आणि 2 दिवस आज आणि उद्या भारत बंद करण्याची आम्ही सगळ्यांना हाक दिलेली आहे. आता त्यासाठी सरकारने या बाबतीत लक्ष द्यावं, अन्यथा याच्या बाबतीत सरकारच्या विरोधात तीव्र धोरण अवलंबण्यात येईल ही सरकारने काळजी घ्यावी. आता सध्या कल्याण भवनहून आम्ही काढतोय सो शिवतीर्थावरनं सिव्हिल हॉस्पिटलच्या पुढच्या गेटवरून म्युन्सिपाल्टीवरनं आपल्या कराची खुंट आणि तिथून मार्केट रोडवरनं जमनालाल बजाज रोडने ह्युमन क्लबला येऊन तिथं मोर्चाचं निवेदन संपेल आणि तिथून मग आम्ही सगळे कामगार नेते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. अशा पद्धतीने कामगारांचं आंदोलन आज राहील आणि उद्याच्या दिवस कामगारांच्या ह्युमन क्लबला सगळे कामगारांचे प्रतिनिधी 1 दिवस तिथं आंदोलन करणार आहेत. याची सरकारने जर दखल घेतली नाही तर याच्या पुढे जास्त तीव्र आंदोलन करण्यात येईल ही आम्ही सरकारला कळवू इच्छितो.